नमस्कार, मी अश्विन बापट. एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही वेळापूर्वीच मॅक्सिम मावशीच्या शाळेत हे विशेष वृत्त आपण पाहत होतात आणि याचा दुसरा भाग आपण काही कारणास्तव पाहू शकला नाही. मात्र हा पूर्ण कार्यक्रम, हे पूर्ण वृत्त रात्री 8 वाजता आपण पाहणार आहात. आणि आता बोलूया पैसा झाला मोठा या कार्यक्रमाकडे. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. येत्या 28 तारखेला केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम 2013-2014चा अर्थसंकल्प सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प हा यूपीएचा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने जे काही करायचं तर त्यांच्यासाठी ही अगदी शेवटची संधी आहे. मात्र त्यांचे हात बांधलेले आहेत, कारण वित्तीय तुटीचा आकडा काही केल्या नियंत्रणात येत नाहीये. बाजाराच्या आणि एकूणच देशाच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत आणि या अपेक्षा आणि अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती ही चिदंबरम यांच्या समोरची आव्हानं आणि त्या सगळ्यावरची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत कोटक म्युच्युअल फंडाचे सीईओ संदेश किरकिरे सर आणि गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर देखील आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत. सगळ्यात आधी मी किरकिरे सर तुमच्याकडे येतो. जसं आपण बोललो की खूप मोठी आव्हानं आहेत आणि निवडणुकी आधीचा अर्थसंकल्प आहे, म्हणजे नागरिकांना पण त्यांना खुश ठेवायचं आहे. त्याचबरोबर जी कसरत आहे, खास करून आताची आर्थिक स्थिती आहे, तर ही सगळी गोष्टी या सगळ्या लक्षात घेतल्या तर नेमकी कोणकोणती आव्हानं तुम्हाला चिदंबरम यांच्या समोर दिसतात आता? माझ्या दृष्टीने एक 5% ट्रॅप सारखं झालेलं आहे. म्हणजे कसं की आपला फिस्कल डेफिसिट 5% ऑफ जीडीपी आहे, करंट अकाउंट डेफिसिट 5% ऑफ जीडीपी आहे आणि इकॉनॉमी 5% आसपास ग्रो करते. आणि हे म्हणजे एवढी कमी ग्रोथ माझ्या मते गेल्या 10 वर्षात पहिल्यांदा आम्ही बघतोय. व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर चिदंबरम राईट नाव इज की काही करून ही ग्रोथ यू हॅव टू टेक इट टू द नेक्स्ट लेवल. आणखीन इट इज इम्पॉर्टंट की ग्रोथ का आपल्याला लागते. लोक हा प्रश्न पण विचारू शकतील की आपल्याला ग्रोथ का हवी. ग्रोथ ह्यासाठी हवी की आपल्याकडे जर का पूर्ण इकॉनॉमी बघाल तर बहुतांश लोक, बरीचशी लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत. त्यांना वरती आणण्यासाठी गव्हर्नमेंटकडे जास्त पैसा पाहिजे आणि गव्हर्नमेंटकडे जास्त पैशासाठी लोअर फिस्कल डेफिसिट पाहिजे. मग ह्याच्यासाठी हे सगळं, हे तिघांचं हे त्रांगड पूर्ण कनेक्टेड आहे. ह्याचा अर्थ आपण ग्रोथ ओरिएंटेड जोपर्यंत नाही राहत, तुमचं बजेट ग्रोथ ओरिएंटेड जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुमचं फिस्कल डेफिसिट कमी नाही होणार. कारण जेव्हा ग्रोथ होतो तेव्हा तुमच्याकडे जास्त टॅक्स कलेक्शन, म्हणजे टॉपलाईन, गव्हर्नमेंटची टॉपलाईन म्हणजे शेवटी काय, टॅक्स कलेक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतं जेव्हा तुम्ही जास्त ग्रो करता. आणि दुसरं, जेव्हा फिस्कल डेफिसिट कमी होतं तेव्हा तुमचे ओव्हरसीज इन्व्हेस्टर्स आहेत जे जगभराकडे जेव्हा ते पैसे गुंतवतात, ते त्यांचं एक यार्डस्टिक असतं की ज्या कंट्रीमध्ये कमी फिस्कल डेफिसिट आहे त्याच्यात ते जास्त पैसे टाकू शकतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा ग्रोथ जरुरी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हा करंट अकाउंट डेफिसिट, म्हणजे तुमचा जो बेसिकली करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे थोडक्यात तुमचं इम्पोर्ट्स एक्सपोर्ट्सपेक्षा खूप जास्त आहेत आणि ते करण्यामुळे, हाय करंट अकाउंट डेफिसिटमुळे तुमची करन्सी सारखी प्रेशरवर राहते. जेव्हा तुमची करन्सी डेप्रिशिएट होते तेव्हा तुमचं जे इम्पोर्टेड इन्फ्लेशन आहे, म्हणजे आपण 1/3 ऑफ अवर इम्पोर्ट्स हे ऑइलमुळे, तर ते ऑइलची किंमत पण इम्पॅक्ट होते. तर हे सगळ्यात बेसिक माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे की आपण ग्रोथ ओरिएंटेड व्हायला पाहिजे. आणि ग्रोथमध्ये बिगेस्ट, वन ऑफ द बिग ड्रायव्हर्स विल बी माझ्या मते पुढील वर्षासाठी की व्याजदर जे आरबीआयचे आहेत, की आरबीआय आणि गव्हर्नमेंट या दोघांनी मिळून शेवटी देशाची अर्थव्यवस्था हाताळतात, दोघंही सुधरवू शकतात. आणखीन आरबीआयच्या हातात ते आहे की व्याजदर कमी करून ग्रोथला इम्पेटस द्यावं. आता तुम्ही म्हणाल की ग्रोथ ओरिएंटेड ठेवायला लागणार आहे त्यांना आणि खूप चॅलेंज आहे तसं बघितलं तर. मग त्याच्यासाठी तुम्ही नेमके काय काय उपाय सुचवाल जेणेकरून येत्या काळामध्ये हे शक्य होईल? कारण जसं मी म्हटलं की इलेक्शन्स पण येणार आहेत लगेच. बरोबर. आय थिंक इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टाइम्स. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे चिदंबरमचं रोल इतकं डिफिकल्ट झालंय, पण आय थिंक हे जे नवीन जे कॅश ट्रान्सफर्सची जी सिस्टीम सुरू केलेली आहे याच्यामुळे बराचसं लिकेज कमी होईल. माझ्या मते this will be the drive, this will be the big selling point for the current government, even in the election time. आणखीन शेवटी तुम्हाला बजेटमध्ये माझ्या दृष्टीने टॉपलाईन वाढवण्यासाठी काही टॅक्सेस, इम्प्रूव्हमेंट टॅक्सेस वर थोडासा तरी वाढ दिसू शकते. काही इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये वाढ दिसू शकते.
काही काही टॅक्सेस आपण ऍक्च्युली गेल्या 2008 साली जेव्हा इकॉनॉमी कोसळली होती जगभराच्या इकॉनॉमी बरोबर, तेव्हा आपण जे टॅक्सेस कमी केले होते ते परत रिइन्स्टेट करू शकतो. त्याचा इम्पॅक्ट परत इन्फ्लेशनवर येऊ शकतो, पण त्याला इलाज नाही, कारण शेवटी तुम्हाला फिस्कल डेफिसिट कमी करायला काही दुसरी बराच काही वाव नाहीये. बरीच चर्चा चाललेली आहे की बाबा आपल्याकडे जे हाय इन्कम लोक आहेत त्यांच्यावर थोडासा सरचार्ज वाढवावा. ते शक्य आहे. तुम्हाला जस्ट फिगर्स सांगायची तर अंदाजे गेल्या वर्षीची फिगर आहे की 3.5 कोटी लोक इंडियामध्ये टॅक्स भरतात. ओके. त्यापैकी साधारणपणे 90% लोक ही 5 लाखाच्या खालचे इन्कम वाले आहेत किंवा 10 लाखाच्या खालचे इन्कम वाले आहेत. साधारणपणे 20 लाखाच्या वरती इन्कम वाले लोक म्हणजे जे हायेस्ट टॅक्स ब्रॅकेट जो आपण बोलतो ते साधारणपणे लेस दॅन 1% आहेत किंवा नॉट लेस दॅन 1%, अबाउट 2/3 अबाउट अराउंड 1.5% आहेत. पण ह्या हायेस्ट टॅक्स ब्रॅकेटचं इम्पॅक्ट याचं कॉन्ट्रीब्युशन साधारणपणे 60-65% आहे. त्यामुळे आय थिंक त्याच्यामध्ये काहीतरी आयदर नवीन टॅक्स ब्रॅकेट येऊ शकते किंवा काहीतरी सरचार्ज हाय टॅक्सवर येऊ शकतो असं मला वाटतं ऍट ऑन द प्युअर टॅक्स कलेक्शन साईड किंवा डायरेक्ट टॅक्स कलेक्शन साईड. आणि एक्सपेंडिचरमध्ये बघाल तर तुमचं बेसिकली तुमचं फिस्कल डेफिसिट कमी करायचं असेल तर तुम्हाला टॉपलाईन वाढवायची आणि एक्सपेंडिचर कमी करायचं आहे. साधारणपणे 10 ते 12% आपला जो एक्सपेंडिचर आहे तो सबसिडीमध्ये आहे. तर माझ्या मते व्हाईल डिझेल सबसिडी त्यांनी ऍड्रेस केलेलीच आहे, हळूहळू ती कमी होईल. फर्टिलायझर सबसिडीवर सुद्धा ते काहीतरी करू शकतील असं मला वाटतंय. आणखीन मला आत्ताच्या घडीला त्यांनी काही प्लॅन एक्सपेंडिचर किंवा आपल्या एक्सपेंडिचर 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे फिक्स्ड आहेत जसं की सॅलरी असेल किंवा डिफेन्स स्पेंडिंग असेल माझ्या मते, आणि तिसरं आहे दुसरं सबसिडी आणि तिसरं आहे आपलं प्लॅन्ड एक्सपेंडिचर ज्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता की ते माझ्या मते इन्व्हेस्टमेंटच्या जिथे आपण ऍक्च्युली गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट बघतोय जिथे जिथे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये माझ्या मते तिथे त्यांनी हात लावू नये. ते करणं फार जरुरीचं आहे, कारण आय थिंक आत्ता आपला जो काय स्लोडाऊन झालेला आहे तर बिगेस्ट इम्पॅक्ट ऑफ दॅट स्लोडाऊन जर का इंडियाची इकॉनॉमी बघाल तर 3 प्रकारची. एक म्हणजे डोमेस्टिक कन्झम्पशन, ओव्हरसीज सर्व्हिसेस म्हणजे आपले जे सॉफ्टवेअर वगैरे, आणि तिसरं म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट. तर स्लोडाऊनचं इम्पॅक्ट हा डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटवर इतका झालेला आहे की आज सगळ्यात महत्वाचं इंडियामध्ये असं आहे की न्यू जॉब क्रिएशन इज द क्रिटिकल थिंग. ती जेव्हा न्यू जॉब क्रिएशन होईल तेव्हाच आमच्याकडे नवीन कन्झ्युमर्स होतील. सो इंडिया विल ऑलवेज बी अ कन्झ्युमर लेड कन्झम्पशन लेड इकॉनॉमी. इट इज फॉर ॲज द फायनेस्ट बिकॉज जगभरामध्ये सगळीकडे कन्झ्युमर्स नवीन कन्झम्पशन डिमांड ऍक्च्युली सगळ्या कंट्रीज शोधत आहेत. आमच्याकडे ऑलरेडी आहे, पण आमच्याकडे बेसिक प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे नवीन जॉब क्रिएशन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी काहीतरी करायला पाहिजे. आणखी मला आय होप की बजेटमध्ये काही अनाउन्समेंट्स येतील. म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट्स जे आहेत जे सुरू झाले 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आणि अजून कम्प्लिशनला जात नाहीत कारण 2 डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंटच्या एकत्र बोलत नाहीत. आय थिंक ते त्यांनी जर का इम्प्रूव्ह केलं. आणखी चिदंबरम साहेब आल्यापासून गेल्या 6 महिन्यात भरपूर गोष्टी इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. आय मीन डिझेल सबसिडी काढणं हे आम्हाला वाटलं नव्हतं की इतक्या फास्ट दे विल बी एबल टू इम्प्लिमेंट, पण त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत इम्प्लिमेंट. तर आय थिंक त्यांच्या हातात आहे. आणखीन आरबीआय आणि गव्हर्नमेंट दोघांनी मिळून आय थिंक पूर्ण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे की आपण 7% प्लस ग्रोथ रेटवर जाऊ. निखिल सर, मी तुमच्याकडे येईन. गुंतवणूकदार आणि एकूणात मार्केटचा जर अभ्यास केला आपण तर येत्या काही काळामध्ये खास करून ज्या येणाऱ्या सिच्युएशन सगळ्या जसं पुन्हा एकदा निवडणुकीचा उल्लेख मला करावा लागेल तर या सगळ्या बॅकग्राऊंडचा विचार केला आणि आताचं बजेट तर तुम्ही कसं पाहताय, कुठली आव्हानं तुम्हाला दिसतात चिदंबरम यांच्या? जसं सरांनी सांगितलं की हे खरोखर ह्यावेळेचं ट्रिकी असं बजेट असेल कारण त्यांना ग्रोथकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ऍट द सेम टाइम पॉप्युलिस्ट बजेट करायला लागणार कारण पुढे इलेक्शन येईल. तारेवरची कसरत आहे. पण मला वाटतं शेवटी ग्रोथ यामध्ये प्रायोरिटी देतील ते, कारण शेवटी जसं सरांनी सांगितलं जर तुमच्या हातात पैसा असेल, कन्झ्युमरच्या हातात पैसा असेल तर त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. मग इव्हन हायर टॅक्स देखील तो एक वेळेला विसरून जाईल, एका वेळेला हे करेल. तर मला असं वाटतं की ग्रोथवरती आणि बऱ्याचशा गोष्टी जसं सरांनी सांगितलं की त्यांनी बजेटच्या बाहेर करून ठेवल्या आहेत. तर कदाचित असं देखील होऊ शकेल की केवळ पॉप्युलिस्ट अशा घोषणा आहेत ह्या बजेटमधनं आपल्याला दिसत राहतील. पण मला असं वाटतं की जसं सरांनी सांगितलं की ग्रोथवरती फोकस करताना केवळ सबसिडी आपण देणं गरजेचं नाहीये, तर थोडंसं इनोव्हेटिव्ह थोडंसं
छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. छोट्या आणि मोठ्या देखील, जसं जीएसटी आहे. मी मध्यंतरी वाचत होतो एका ठिकाणी की आपण ऑक्ट्रायचं जे कलेक्शन आहे भारतामध्ये ते 4,500 करोड काहीतरी आहे. IIM कलकत्ताचा हा स्टडी होता. 4,300 करोड आहे. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही 20,000 करोड रुपयाचा वेळ फुकट जातो ट्रान्सपोर्टर्सचा आणि जवळपास 67,000 करोडचं डिझेल फुकट जातं केवळ त्या ऑक्ट्राय स्टॉप्सवरती येऊन जाण्यामध्ये. आणि तो ह्या जर गोष्टी आपण छोट्या छोट्या ऍड्रेस केल्या तर मला वाटतं बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ओव्हरऑल इकॉनॉमीला त्याचा बूस्ट मिळताना आपल्याला दिसेल. आणि जसं सांगितलं की आता 6 महिन्यामध्ये आल्यानंतर फायनान्स मिनिस्टर खूप ऍक्शनमध्ये दिसलेत आपल्याला. तर ते जर पुढे कंटिन्यू राहिलं तर मला नक्कीच वाटतं की विल सी अ डिफरंट पिक्चर इन नेक्स्ट 6 मंथ्स टाइम. निश्चित. आणि याच अनुषंगाने मार्केटला नेमक्या काय अपेक्षा आहेत, मार्केटला नेमकं काय हवं आहे, त्याच्या दृष्टीने काय आव्हान आहेत, हे सगळं आपण या दोघांना विचारणार आहोत. तिकडे छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. काय नेमक्या अपेक्षा आहेत त्याच्या सगळं आपण डिस्कस करतोय. आपल्यासोबत आहेत कोटक म्युच्युअल फंडचे सीईओ संदेश किरकिरे सर आणि गुंतवणूक सल्लागार नाईक सर. पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुमच्याकडे येतो मी किरकिरे सर. असेट क्लासचा विचार आपण जर केला तर त्यांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून चिदंबरम यांच्याकडनं? एक तर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे, मेन इश्यू देशाचा आहे की आपल्याकडे लेस दॅन 1 crore 1 कोटीहून कमी इन्व्हेस्टर्स आहेत मार्केटमध्ये. ही वस्तुस्थिती आहे, सॅड वस्तुस्थिती आहे. गेले तुमचे स्टॉक मार्केट 100 वर्षाहून जास्त झालेत. जर का म्युच्युअल फंड्स मधनं ज्यांनी इक्विटीमध्ये गुंतवलेत त्यांचे तुम्ही बघाल तर त्यांचे साधारणपणे 1 कोटी आमच्या दृष्टीने अंदाजे युनिक इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी इक्विटी मार्केट्समध्ये गुंतवलेत. गेल्या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टर पैसे आणतोय आणि आपला इन्व्हेस्टर बाहेर पैसे घेऊन जातोय, कारण तो गोल्ड जाऊन विकत घेतोय. आणि जेव्हा आपण गोल्ड विकत घेतो तर शेवटी गोल्ड हे बाहेरून आपण इम्पोर्ट करतो. तर आणि त्याचाच इम्पॅक्ट शेवटी करन्सीवर पडतोय आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणजे ओव्हरऑल हे सगळं कनेक्टेड आहे. माझ्या दृष्टीने तुम्ही बघाल तर 2013 जर का पूर्ण आणि बजेट संदर्भात आपण आता चर्चा करतोच आहोत. जर ग्लोबल फायनान्शियल मार्केट जर का स्टेबल असेल तर गोल्डची किंमत खाली होताना दिसते आणि ते दिसते. गेले काही महिने गोल्डची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी कमी होत चालली. दुसरी गोष्ट, जेव्हा आपला लोकल इन्व्हेस्टर जेव्हा गोल्ड विकत घेतो तेव्हा तो त्याची रिस्क त्या गोल्डची प्राइस आणखीन लोकल करन्सी ह्याच्याशी कनेक्टेड आहे, कारण ह्या लँडेड प्राइस तो विकत घेतो. तर जर का मी आधी म्हणाल्याप्रमाणे जर का आपण करन्सी आपली जर का फारशी डेप्रिशिएट नाही झाली किंवा कमी डेप्रिशिएट झाली किंवा स्लाइटली अप्रिशिएट झाली, आणखीन इंटरनॅशनल गोल्ड प्राइस कमी झालं तर लोकल इन्व्हेस्टर्स विल लूज मनी इन गोल्ड. and which is in my view it is good, karan I think it is impacting these large imports impacting the nation big time. गव्हर्नमेंटनी जर का म्हणजे बोथ गव्हर्नमेंट आणि आरबीआयनी जर का ग्रोथ पाथवर गेला तर तुम्हाला जाणवेल की करन्सी विल ऑल्सो नॉट डेप्रिशिएट, इट ऍक्च्युअली अप्रिशिएशन ह्याच्यावर जाईल. आणि म्हणजे फ्रॉम द गव्हर्नमेंट पर्स्पेक्टिव्ह 2 गोष्टी अचीव होतील. एक म्हणजे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट नक्की कमी होईल. दुसरी गोष्ट, आय थिंक RGSS जी गेल्या वर्षी त्यांनी जी लॉन्च केली, माझ्या दृष्टीने आय थिंक आपल्याकडे एवढे एफर्ट्स यायला पाहिजेत की लोकल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये यायला पाहिजे. आज माझ्या दृष्टीने आय थिंक इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आपल्या मार्केटमध्ये जास्त आहे इन नंबर टर्म्स, कारण ते त्यांच्या पेन्शन फंड्स किंवा त्यांच्या फंड्समधनं इंडियामध्ये गुंतवणूक करतायत. वेरॅज इंडियामध्ये आपले बहुतेक लोकांचे जे आपले रिटायरमेंट सेव्हिंग आहेत ते EPFO मध्ये जातात आणि EPFO काही इक्विटीमध्ये गुंतवत नाही. फायनान्स मिनिस्टरनी त्यांना सांगून सुद्धा ते गुंतवत नाहीत. आज गरज आहे आपल्याला की यू शुड हॅव मोर मनी इन द इक्विटी मार्केट्स. आणि आज तुम्ही कोणालाही, मी कधी कोणाला भेटलो की पहिला प्रश्न विचारला होतो की आता 20,000 इंडेक्स झालाय, हा 20,000 इंडेक्स 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी झाला होता, आता परत निघण्याची वेळ आलेली आहे असं प्रत्येक जण सांगतो. तर अनफॉर्च्युनेट पॉइंट इज हा 20,000 त्या 20,000 पेक्षा साधारणपणे 40% स्वस्त आहे. कारण हे समजवणं ही सो चॅलेंजिंग, कारण फायनान्शियल लिटरसीचा इश्यू आहे. तर आता माझ्या दृष्टीने जर का तुम्ही म्हणाल तर गव्हर्नमेंटचे एफर्ट्स
सगळीकडे असे पाहिजेत त्याच्यामध्ये मोर मनी शुड कम इन. एक म्हणजे दे कॅन इन्क्रीज द लिमिट्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन द इक्विटी मार्केट. इक्विटीसाठी वेगळी लिमिट देऊ शकतील असं मला वाटतं, गरजेचं आहे असं. दुसरी गोष्ट मला असं पण वाटतं की ईपीएफओ ला एक ऑप्शन जो एनपीएस जो आला होता, आय थिंक गव्हर्नमेंट शुड गिव्ह ऑप्शन की जेव्हा तुम्ही ईपीएफ मध्ये पैसे टाकता तेव्हा 8 ते 8.5% दरवर्षीचा व्याजदर लेबर मिनिस्ट्री ठरवते. माझ्या दृष्टीने आय थिंक देर इज अ नीड फॉर द गव्हर्नमेंट टू गिव्ह अन ऑप्शन टू द सबस्क्रायबर किंवा मग आयदर ईपीएफ मध्ये जाईन किंवा एनपीएस मध्ये जाईन. अशा प्रकारचं काहीतरी ड्रामॅटिक त्यांनी केलं तर आपल्याकडे भरपूर पैसे इक्विटीमध्ये येतील. आणि आपल्याला गरज आहे, कारण कुठेतरी ग्रीसमध्ये काहीतरी होतं तर इंडियन मार्केट व्होलेटाईल होतं, कारण आपल्याकडे लोकल हँड्स नाही आहेत. तर सो आणखी आधी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिसरं मार्ग एक म्हणजे इक्विटी. सो ऑल ग्रोथ विल बी गुड फॉर इक्विटी. 2, इफ इट इज गुड ग्रोथ जर का असेल तर इट विल बी गुड फॉर करन्सी. जर का इफ इट इज गुड फॉर करन्सी इट इज बॅड फॉर गोल्ड. आणि तिसरं गोष्ट म्हणजे हे ग्रोथ अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला व्याजदर कमी करणं अपरिहार्य आहे आरबीआयकडे. आणि ते जर का झालं तर तुमचे फिक्स्ड इन्कम जे लॉंग टर्म फंड्स आहेत त्यांची पण ते पण अप्रिशिएट होतील. सो लो इंटरेस्ट रेट एन्व्हायरमेंट विल लीड टू हाय ग्रोथ. सो 2013 माझ्या मते इक्विटी आणि लॉंग टर्म डेटसाठी पॉझिटिव्ह असेल. गोल्डसाठी माझ्या मते आय थिंक वी हॅव टू बी कॉशियस की किती पैसे गोल्डमध्ये टाका. निश्चित. आणि याच अनुषंगाने आणखी काही महत्वाचे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. जनसामान्य लोकांच्या दृष्टीने काय नेमक्या बजेटमध्ये असू शकतं हे देखील आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पैसा झाला मोठामध्ये पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्या बजेट पूर्वीचा हा पैसा झाला मोठाचा एपिसोड आहे, त्याच्यामुळे बजेटकडनं आपल्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, काय नेमके आव्हान आहेत हे सगळं आपण डिस्कस करतोय. आणि लास्ट सेगमेंटमध्ये आपण आहोत नाईक सर, सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पुन्हा एकदा आपण इन्व्हेस्टर्स बद्दल वगैरे बोललोच, पण मात्र सामान्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे महागाईचा प्रश्न. तर त्या दृष्टीने या बजेटमध्ये नेमकं काय असू शकतं असं वाटतं? अश्विन, मला वाटतं की जर आपण बघितलं की इन्कम वाढली आहेत गेल्या काही काळामध्ये लोकांची आणि त्याप्रमाणे महागाई वाढली आहे, पण टॅक्सेशन मात्र तेवढ्या रॅडिकली चेंज होताना आपल्याला दिसलं नाहीये. आज 2 लाखाची जी लिमिट आहे ती खूपच तुटपुंजी होताना आपल्याला दिसते. दुसरं जे तू जर बजेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या तर ट्रॅव्हलिंग अलाउन्स ₹800 हा सॅलरीड एम्प्लॉईला ₹800 ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो, हा खूपच कमी आणि तो काळाला अनुसरून असं नाहीये. तर तो चेंज होणं अपेक्षित आणि होऊ शकेल, वाढवला गेला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं जे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत, आज छोट्या तुम्ही डॉक्टरकडे व्हिजिट केली तरी ₹1000 खालती तुमचं बिल येत नाही, तर ते केवळ ₹15,000 तुम्हाला लिमिट एका फॅमिलीसाठी तुम्हाला मिळतं, तर पर पर्सन मिळतं. ते वाढवणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की बरेच जुने जे टॅक्सेशनचे गोष्टी होत्या. तिसरं जे आपण बघतो की घराच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 1.5 लाखाचं केवळ एक्झम्पशन मिळतं, ते कदाचित आपल्याला वाढणं. आणि त्यात देखील माझं असं म्हणणं राहील की पहिल्या घरासाठी वाढलं पाहिजे. म्हणजे जर कोण दुसरं तिसरं घर घेत आहेत तर त्यामध्ये टॅक्सेशनचे बेनिफिट जास्त आहेत उलट, तर ते कमी करून पहिल्या घरासाठी टॅक्स बेनिफिट्स जास्त दिले पाहिजे असं मला वाटतं. मी किरकिरे सर वाइंड अप करताना तुमच्याकडे येईन. जसं आपण वेगवेगळे मुद्दे आता डिस्कस केले, जनसामान्यांबद्दल बोललो, इन्व्हेस्टर्स बद्दल बोललो, पण अशा 3 गोष्टी जर आपल्याला काढायच्या झाल्या की ज्या प्रायोरिटीने आता व्हायला पाहिजेत या बजेटमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या या 3 गोष्टी असू शकतात? जसं सांगितल्याप्रमाणे पहिलं म्हणजे मला फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये येताना दिसला पाहिजे. आणि तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी मला प्लॅन्ड एक्सपेंडिचरमध्ये जराही कमतरता नकोय. मला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर किंवा सबसिडीजमध्ये ऍडिशनल एफर्ट गव्हर्नमेंटचे बघायला आवडेल. दुसरं मला मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टर्स आणायला आवडतील आणि नवीन इन्व्हेस्टर्ससाठी वेगळी लिमिट मी सजेस्ट करीन की ₹1,00,000 सेपरेट लिमिट इक्विटी इन्व्हेस्टर्ससाठी करणं आज फार जरुरीचं झालेलं आहे. आणखीन मी थर्ड एक ऑप्शन त्याच्याशी कनेक्टेड असा आहे की जो काही इन्व्हेस्टर्सना ज्यांना एनपीएसमध्ये ऑप्शन अवेलेबल दिला पाहिजे की अगेन्स्ट ईपीएफओ लेट देम गो टू द लॉंग टर्म सेव्हिंग्स, लेट इट हॅपन इन एनपीएस. आणि तिसरं विच इज ज्याच्यामुळे आपल्याकडे नवीन कन्झ्युमर्स क्रिएट होतील किंवा नवीन जॉब्स क्रिएट होतील, जे नॅशनल इन्व्हेस्टमेंट बोर्ड जे गव्हर्नमेंटनी कार्डमध्ये फॉर्म केलं, ज्याच्यामध्ये सगळे 1000 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट्सवर चर्चा केली जाईल आणि इंटर डिपार्टमेंटल क्लिअरन्सेस लवकर होतील. आय थिंक त्याला मला तिथे ऍक्शन बघायला आवडेल.
कारण बरेचसे पैसे अजूनही अडकून आहेत, बरेचसे प्रोजेक्ट्स अजूनही अडकून आहेत. आणखीन इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस क्रिटिकल आहे. पॉवर जोपर्यंत व्यवस्थित दिले जात नाही तोपर्यंत तुम्हाला पॉवर आणि इरिगेशन म्हणजे पॉवर आणि इरिगेशन फार्मिंगसाठी हे दोन्ही जोपर्यंत क्लिअर तुम्हाला फोकस मिळत नाही तोपर्यंत आपली जी बेसिक ग्रोथ ॲस्पिरेशन आहे ती अचीव्ह होणार नाही. तर ह्या 3 गोष्टी माझ्या दृष्टीने एक भयंकर क्रिटिकल झालेल्या आहेत. आणखीन गव्हर्नमेंट ज्या तऱ्हेने नवीन ज्या तऱ्हेने गोष्टी क्लिअर करतायत गेले 6 महिन्यात, आय एम व्हेरी होपफुल की दे विल अचीव्ह इट दिस टाइम. निश्चित. आणि जसं तुम्ही सांगितले जातं ज्या गोष्टी आपल्याला 28 तारखेला कळणार आहे सगळं की नेमकं काय होतंय, त्यांच्या पेटारत्न चिदंबरम यांच्या नेमकं काय बाहेर पडतंय, जनसामान्यांना दिलासा मिळतोय की नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 28 तारखेला मिळणार आहेत. मात्र तुम्ही दोघं इकडे आलात आणि बहुमोल अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. पैसा झाला मोठा मध्ये आज आपण इकडे थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.